वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 18 जून 2016 रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सर्वाधिक 469 मतदार चंद्रपूर जिल्ह्यातील असून वर्धा जिल्ह्यातील 264 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 244 सदस्यांचा यात समावेश आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांनी तिचे काटेकोर पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते। या निवडणुकीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य, जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 7 नगरपंचायतींचे 403 सदस्य असे एकूण 469 मतदार आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगरपरिषद व 9 नगरपंचायतींचे 244 सदस्य तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांचे 264 सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत। निवडणुकीसाठी तिन्ही जिल्ह्यांतील उपविभागीय मुख्यालयांवर एकूण 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून मतमोजणी चंद्रपूर येथे होणार आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली। भारत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 ची घोषणा केलेली आहे आणि सदर तारखेपासून तीनही जिल्हा वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। आपल्याकडे जे कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याची मी संक्षिप्त तुम्हाला माहिती देते। आपल्याकडे अधिसूचना जारी करणे 25 मे 2026 पासून होणार आहे। नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 1 जून 2026। नामनिर्देशन पत्राची छाननी 2 जून 2026। उमेदवार मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 जून 2026। मतदानाचा दिवस 18 जून 2026 सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत। मतमोजणीचे दिनांक 22 जून 2026 आहे। ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी चंद्रपूर यानी की मी आहे आणि आपल्याकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आरडीसी वर्धा, आरडीसी चंद्रपूर आणि आरडीसी गडचिरोली आहे। नामनिर्देशनची जी प्रक्रिया आहे ते आपण 11 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म्स एक्सेप्ट करणार आहे। आपल्याकडे तीनही जिल्हे मिळून चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा आपल्याकडे 977 मतदारसंघातील एकूण मतदार संख्या आहे। आपल्याकडे याच्यासाठी आम्ही सुमारे 17 मतदान केंद्र निश्चित करणार आहे। तर मतदार केंद्राची यादी आम्ही वेगळ्याने पब्लिश करून घेऊ आणि आचारसंहिता पूर्ण जिल्हाभरात लागू झालेली आहे आता आणि आदर्श आचारसंहिता आपण पार पाडू। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।